मी घेतो जेथे पुढाकार माझा असतो जेथे पुढाकार त्या ठिकाणी अजिबात होत नाही आपली हार. योग्य वेळेलाच मी करत असतो माझा वार. योग्य वेळेलाच मी करत असतो माझा वार. म्हणून माझी कधी होत नाही हार. 14 ऑक्टोबरच्या मोर्चाच्या तयारीसाठी रात्री 11:15 वाजता संजय डोळसेंना फोन लावला. आणि रात्रीचा फोन लावणं म्हणजे फार अवघड काम आहे. रात्रीच्या 11 नंतर कोणाचे फोन आले तर मी अजिबात उचलत नाही. कारण अनेक वेळेला अनेक लोक मूडमध्ये असतात आणि त्यांनी मूडमध्ये असताना हरकत नाही. हे वेगळ्या मूडमध्ये असतात आणि मी वेगळ्या मूडमध्ये आणि अचानक फोन लावतात आणि सांगतात की मी बोलतोय आणि लगेच हा माझ्यासोबत आहे बोला. सांगायचं एवढाच आहे की आज ही बैठक जी आहे ती बैठक 2 जिल्ह्याची बैठक आहे. 2 जिल्हे मुंबईमधले पॉवरफुल असणारे जिल्हे आहेत. या भागातून मागच्या वेळेला जे 12 नगरसेवक निवडून आले होते त्यातले 7-8 नगरसेवक या भागातून निवडून आले होते. आणि कॅन्सरच्या काळापासून तुमची मला नेहमी साथ आहे. कॅन्सरच्या काळापासून तुमची मला नेहमी साथ आहे. म्हणून मी पुढे पुढे जात आहे. वस्तीशी तसा माझा अत्यंत जवळचा संबंध आहे. कोणतीही झोपडपट्टी जी आहे ती झोपडपट्टीतली माणसं जी आहे ती माणसं अत्यंत ऍक्टिव्ह माणसं आहेत. मध्यंतरी मी परवा कालच मी गेलो होतो नवशीलला. त्या ठिकाणी 10वी मध्ये शिकणाऱ्या चर्मकार समाजाच्या मुलीने आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण असं होतं की ती कॉफी काय सापडली एक्झामची आणि ती कॉफी तिच्या नव्हती. तिच्या बाजूला पडलेली दिसली आणि त्या टीचरनी तिला उलट सुलट ते बोलले. झोपडपट्टीतली माणसं अशीच असतात तशीच असतात. आणि त्या मुलगी आली आणि तिला आत्महत्या केली. झोपडपट्टीतली माणसं जेवढी प्रामाणिक असतात तेवढी इतर ठिकाणी माणसं नसतात. आणि झोपडपट्टीमध्ये मध्यंतरी नागनाथ मंजुळेचा एक चित्रपट आला होता. अमिताभ बच्चन यांना घेऊन त्यांनी चित्रपट काढला होता. कोण काढला होता? झुंड. आणि झोपडपट्टीत राहणारी माणसं अशी केस वाढवलेली वगैरे असतात असं नाही. आणि केस वाढवले तर ते स्टायलिस्ट असतात. कॅन्सरच्या काळामध्ये आमची केस वाढलेली असायची. आणि अशा पद्धतीने ठीक आहे. तर त्या चित्रपटामध्ये जी टीम दाखवली ती मुलं अशी खेळतात अशी खेळतात वगैरे. अलीकडे स्लम जरी असले तरी सुद्धा या स्लम मध्ये राहणाऱ्या माणसांनी मृत्यू केली आहे. या सगळ्या बिल्डिंग ज्या तुम्हाला दिसत आहे ते कामगार नसते तर कदाचित या बिल्डिंग एवढ्या होत्या नाही.
त्यामुळे झोपडीतल्या लोकांचा आदर करणारे सुद्धा अनेक बिल्डर आहेत, अनेक श्रीमंत लोक सुद्धा आहेत. अनेक श्रीमंत लोक हे अत्यंत गरिबीतून श्रीमंत झालेले आहेत. अनेक लोक मला भेटतात आणि सांगतात की सुरुवातीला मी चालू होतो, हॉटेलमध्ये काम केलं, इथं झोपलो, तिथं झोपलो, इथं नोकरी लागली, अनेक वर्ष आम्ही असं केलं आणि आता ते करोडपती झालेले आपल्याला पाहायला नसतात. ठीक आहे, तो तर विषय वेगळा आहे. पण आपल्याला 14 ऑक्टोबरचा जो रॅलीचा कार्यक्रम आहे, यशस्वी करण्याची समाजाची जबाबदारी आहेच आहे. समाज म्हणून या समाजामध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद सर्वात मोठी आहे आणि आपण पुढाकार घेतलेला आहे. म्हटलं की मोर्चा मोठा निघणार असा विश्वास अनेक लोकांना आहे. त्यामुळं आपली जबाबदारी पण मोठी आहे आणि ऐक्यामध्ये असंच असतं की ऐक्यामध्ये बाकीच्या लोकांना तिथं पोहोचायला जागा नसते. आपल्या गटाच्या ऐक्य म्हटलं की छोटे मोठे गट असतात, त्यांना सांभाळून घेण्याचं आवश्यक असतं आणि आपल्या पक्षापेक्षा समाजाची ताकद थोडी पण मोठी असते. त्यामुळे आपण हा प्रयत्न केलेला आहे की आपण बाळासाहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर यांना बोलवलं होतं, राजनाथ आंबेडकर यांना बोलवलं होतं. दुसरा आंबेडकर कोणता? अक्षय आंबेडकर हे आपल्यासोबत आहे. पण इतर भाऊच आहेत, ते काय या मिटिंगला आले नाही किंवा त्यांनी पाठिंबा दिला नाही. पण आपण काय त्यांच्याबद्दल निगेटिव्ह अजिबात बोलत नाही, आपल्याला बोलायचं नाही आहे. त्यांचा या मागणीला पाठिंबा एवढा आपण म्हणायचं, पाठिंबा आहे त्यांचा, मोर्चाला पाठिंबा नसेल. या मागणीसाठी सर्व बौद्ध समाज, सर्व आरपीआयचे गट, सगळ्या संघटना या महाबोधी महाविहाराच्या मुख्य आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे 14 तारखेचा जो कार्यक्रम आहे, बरोबर दुपारी 12 वाजेपर्यंत आपण मेट्रो थिएटर जवळ पोहोचायचं आहे. आपल्या आझाद मैदानच्या ऑफिसच्या लेफ्ट साईडला मेट्रो सिनेमा आहे. मेट्रोला ट्रेन नाही, मेट्रो सिनेमा. नाहीतर मेट्रो म्हटलं की तुम्ही कुठं. त्यामुळे मेट्रो सिनेमा जवळून आपल्याला रॅली शांतपणे काढायची आहे. हातामध्ये निळे झेंडे आणि पंचशिलेचे झेंडे घ्यायचे आहे. गळ्यामध्ये पंचशिलेचा मफलर टाकायचा आहे. आणि बाकीचे लोक जरी सामील झाले तरी आपल्या पक्षामध्ये आपण आहात म्हणून आपलं मन मोठं आहे. मुस्लिम समाज आणि मातंग समाजाचे लोक काही यामध्ये सामील होतील, पण त्यांनी पिवळ्या पट्ट्या आणि हिरव्या पट्ट्या आणायच्या नाहीत. नाही, म्हणजे आपल्याला मोर्चा जो आहे तो बौद्ध समाजाचा मोर्चा आहे. आपण पक्ष म्हणून आपण त्यामध्ये सामील होत आधी चांगली गोष्ट आहे. फक्त बाहेरून सुद्धा अनेक लोक येण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यातून 20, 30, 40, 50 गाड्या, छोट्या मोठ्या काही बसेस येण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये आल्यानंतर एक 10-20 हजार लोकांची जेवणाची व्यवस्था होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे काही लोकांनी कोणी जबाबदारी घ्यायला हरकत नाही. 2-2 हजार, 3-3 हजार लोकांचं साधं जेवण आहे, पॅकेट्स आहे, पोळी भाजी आहे. तर ते सुद्धा काही स्टॉल त्या ठिकाणी आझाद मैदानात लागले पाहिजे आणि बाहेरून आलेल्या लोकांच्यासाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा होणं अत्यंत आवश्यक आहे. होल्डिंग जे आहे ते होल्डिंग आपण एक दिवस अगोदर लावतो ही सवय करून दिली पाहिजे. एवढ्या दिवसापूर्वी डेट ठरलेली आहे तर आपले 8 दिवसाच्या अगोदर काही ठिकाणी बॅनर लागायला होते. पण आतापर्यंत एक सुद्धा बॅनर कुठं लागलेला दिसत नाही. त्यामुळं उद्यापासून तरी आपण कामाला लागणं अत्यंत आवश्यक आहे. राहिलेल्या 4 दिवसामध्ये वस्त्यामध्ये फिरून लोकांना आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.
या ठिकाणी रेल्वे स्टेशन एकदम जवळ असेल, 1 किलोमीटर अर्धा किलोमीटर तिथं रेल्वेने पण येऊ शकता. पण अलीकडे रेल्वेने मोर्चामध्ये येण्याची सवय बंद झालेली आहे. म्हणजे रेल्वेने किती लोक येतात मला माहित नाही. त्यानंतरच्या काळामध्ये मात्र मी पाहिलेलं आहे की असंख्य एका शाखेतले 200, 300, 400 लोक घोषणा देत बीटी स्टेशनवरून आझाद मैदानाकडे यायचे आणि अनेक वेळेला रोड जाम व्हायचा. म्हणजे माणसं, ही ट्रेन गेली की माणसं आली, ती ट्रेन गेली की माणसं आली. आणि त्यावेळी त्या कमिशनरला माहित होतं की आपली ताकद फार मोठी ताकद आहे, शिस्तबद्ध असणाऱ्या कार्यकर्त्यांची ताकद आहे, आपला आदेश मान्य करणारे प्रत्येक कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यावेळेला रिव्हर नावाचे पोलीस आयुक्त होते, ते मला कुठे भेटले की ते मला बघितलं उभं राहायचे त्यावेळेला पॅन्थरच्या काळामध्ये. त्यामुळे पॅन्थरची एक मोठी ताकद होती. आता हळूहळू ताकद वाढलेलीच आहे, पण आंदोलनामध्ये जाण्याची सवय थोडी कमी झालेली आहे. त्यामुळं आपण आपलं आंदोलन सुद्धा ऍक्टिव्ह ठेवलं पाहिजे. सत्तेमध्ये आपण आहोतच आहोत आणि महाबोधी महाविहार जे आहे ते आमच्या ताब्यातल्या मनाने आपल्या ताब्यातच आहे. ट्रस्टमध्ये फक्त ते त्यांचे लोक असतील, पण त्या ठिकाणी बौद्ध लोक पण सगळे येतात, तिथे हिंदू लोक पण येतात असं नाही आहे. आणि हिंदू लोक आले तर टुरिस्ट म्हणून येतात. जसे आपले लोक तिरुपतीला इथं जातात, पंढरपूरला इथं जातात किंवा टुरिस्ट म्हणून आपण त्या ठिकाणी गेलो तरी म्हणजे गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाली त्या बोधी वृक्षाच्या बाजूलाच ते महाबोधी महाविहार आहे आणि ते आपल्या ताब्यातच आहे. बौद्ध लोक सगळ्या 100 देशातले लोक रोज तिथं असतात. ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टमध्ये आपले सगळे लोक असावे, त्याचा चेअरमन आपला बुद्धिस्ट असावा, अशा पद्धतीची आपली मागणी आहे. आपल्याला माहित आहे की बनते आकाश रामा, बनते विनाचार्य यांनी अनेक दिवसांपासून आंदोलन बोधगयामध्ये लोक केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी त्या ठिकाणी 3 दिवस होतो. आणि उद्याच्या मोर्चामध्ये बनते विनाचार्य आणि आकाश रामा येणार आहेत. अनेक बौद्ध नेते सगळे आपले येणार आहेत. सगळ्या पक्षामधले बौद्ध नेते यांना पाचारण केलेलं आहे. बीजेपी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादीचे 2 गट असतील, शिवसेनेचे 2 गट असतील आणि आरपीआयचे सगळे जे छोटे मोठे गट आहेत, काही छोट्या मोठ्या संघटना आहेत, अशा सर्वांना त्यामध्ये आपण बोलावलेलं आहे. त्यामुळे मोर्चा यशस्वी होईल याबद्दल आपल्याला शंका नाही. पण आपण गाडा टाका कामा नये, आपण कामाला लागावं यासाठी अचानक ही बैठक ठेवण्यात आली. आज मी दिल्लीला जाणार होतो, पण सगळ्यांना आग्रह होता की एखादी प्रेस आपल्या उपस्थित होणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्यासाठी मी दिल्लीचे एका कार्यक्रम कॅन्सल केले आणि मी इथं आज थांबलो होतो. आणि रात्री अचानक मी संजय टोलसेंना फोन लावला आणि त्यांना सूचना दिल्या की या इथे एखादी बैठक ठेवूया. त्याप्रमाणे अचानक मेसेज दिल्यानंतर ही बैठक यशस्वी करण्यासाठी संजय टोलसे यांनी प्रयत्न केलेला आहे आणि अजित रणदिवे यांनी अशा बैठकीचं संचालन केलेलं आहे. आणि बाकीचे सगळेच आपले मुंबईचे अध्यक्ष आणि बाकी सर्वच या ठिकाणी कार्याध्यक्ष, राज्याचे ऑल इंडियाचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहे. जास्त भाषण न करता 14 तारखेला वेळेवर आपण तिथं पोहोचावं अशी नम्र सूचना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमो.